मंडळीच्या महाराष्ट्र खबर सगळीकडे पसरत चाललेलं आहे ते म्हणजे कोणतं बघा आणि ऐका. तर लक्ष देऊन ऐकून घ्या. तर सध्या पेपरमध्ये न्यूजमध्ये आणि सगळे रिक्षावाले एक पोस्ट टाकतात आहे आणि त्या पोस्टच्या सरळ सरळ मी विरोधात आहे. तो म्हणजे कोणतं तर पोस्ट असं आहे ते बघताय तुम्ही. ते याच्यामध्ये एका अधिकाऱ्यांनी सांगितलंय उपप्रादेशिक परिवहनच्या की स्व इच्छेने तुम्ही तुमचे परमिट कार्यालयामध्ये जमा करा, अन्यथा त्यांच्यावरती नोकरदार चालवत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करता येईल. तर सगळ्यात अगोदर आणि त्या पोस्टच्या खाली कमेंट्स कसे, त्या कमेंट्स पैकी काही लोक असं बोलतात. ते एक कमेंट सांगतो तुम्हाला. त्या कमेंट्समध्ये त्यांनी काय बोललं तर हो ठीक आहे आम्ही जमा करतो पण आम्ही बॅचसाठी, झेरॉक्ससाठी, परमिटसाठी, लायसन्ससाठी जेवढे आमचे पैसे खर्च झाले तेवढे आम्हाला द्या, आम्ही परमिट जमा करतो. तर दुसरा कमेंट असं आहे की त्या अधिकारी जे आत्ता बोलतात ते त्यांना कळलं कसं काय नाही. रिक्षावाल्यांना जे नोकरदार आहेत, जे निम नोकरदार आहेत, खाजगी नोकरदार आहेत, अशा लोकांना तुम्ही परमिट दिलंच कसं काय. तर हे सगळं सरकारचा भोंगळ कारभार आहे जे लोकांना चुट्ट्यामध्ये काढायचं काम आहे. कारण आता परमिट चालूच आहेत, अजून परमिट चालूच आहे, ते तर बंद नाही केले, पण ज्यांनी काढलंय त्यांना जमा करायला होता. म्हणजे इकडून पण पैसे खाणार आणि इकडून पण पैसे खाणार. तर मित्रांनो, कोणती गोष्ट पसरवायची आणि कोणती गोष्ट बोलायचं हे समजायला पाहिजे. तर चुकी त्या लोकांची नाहीये ज्या लोक नोकरदार आहेत किंवा ज्यांनी गाड्या रिक्षा वगैरे घेतल्या असतील. तर चुकी या सरकार भोलट्यांचं आहे. कारण की यांनी परमिट चालू केले, त्या कारणामुळे दुसऱ्यांनी घेतलं, मग त्यामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि आता त्यांना म्हणतात जमा करा. कसं करणार, त्यांचं पण नुकसान झालंय, त्यांनी पण पैसे घेतलेले आहेत. आता आपण कंटिन्यू 12-18 तास रिक्षावरती असतो, पण त्या लोकांनी पण घेतलेत. तर कोणामुळे घेतलेत, त्यांना तर असं डायरेक्टली परमिट भेटत नाही ना. तर परमिट कोणामुळे भेटलं, या भंगार सरकार आणि या भंगार अधिकाऱ्यांमुळे भेटलेलं आहे. तर लक्षात ठेवा, तर हे जमा करा, कायदेशीर कारवाई करता. बा समोरच्यांनी पण जर तुम्हाला बोलले तर तुमचं पण चुकी आहे, तुम्हाला पण कोर्टात जावं लागेल. समजलं? जय महाराष्ट्र. समजून घ्या आणि विनाकारण कोणत्या गोष्टी पसरवायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही पसरवायच्या याच्यावरती लक्ष द्या.